याच्यापैकी आपण 40 किलोमीटरचा गाळ उपसायचा असं आपण ठरवलं। या 40 किलोमीटरच्या गाळ उपसामध्ये गाळ उपसला किती जातोय? गाळ उपसला जातोय 100 मीटर। आता हा 100 मीटरचा गाळ जो उपसला जातोय, हा गाळ जो उपसला गेल्याच्या नंतर नियमाप्रमाणे कोणाला जायला पाहिजे? शेतकऱ्याच्या घरकुलाला जायला पाहिजे। शेतकऱ्याच्या घरकुलाला जर हा गाळ जायचा असेल तर आपण जे उत्तर दिलं की हा गाळ सर्वप्रथम त्याचा अधिकार शेतकऱ्याचा आहे, त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। हा जगबुडी नदीतना जो गाळ उपसला गेला, सभापती महोदय बोलू की थांबू? मी तुम्हाला काही थांबा म्हटलं नाहीये। नाही आपण नीट ऐकावं, कारण काय फोटो दाखवतोय ना आपण डोळ्यांनी पाहते मी। सभापती महोदय, हा जो गाळ उपसला गेला, हा गाळ उपसला गेला त्याची नोंद आहे। हा गाळ कुठल्या शेतकऱ्यांना मिळाला ते आपल्याकडे लिहिलेलं आहे। त्याच्यासाठी काही वेगळे पुरावे द्यायची गरज नाही की जे आपल्या दप्तरी आहे त्याच्यासाठी काही वेगळे पुरावे द्यायची गरज नाही। परंतु जे आपल्या दप्तरी नाही आहे, ज्याच्यावरती मंत्र्यांनी आपली ताकद लावून हा गाळ जो मी आपल्याकडे हे पुरावे पाठवतोय, आपण तपासून घेऊ शकता की हा गाळ कुठे पडलाय। हा सगळा गाळ योगिता दंत विद्यालय, योगिता दंत विद्यालय ज्यामध्ये महसूल मंत्री ज्याच्यामध्ये डायरेक्टर होते, महसूल राज्यमंत्री, सॉरी मागे घेतो शब्द, महसूल राज्यमंत्री त्याच्यामध्ये डायरेक्टर होते। महसूल राज्यमंत्र्यांचे बहिणीच्या नावाने ते आहे, महसूल राज्यमंत्र्यांचे वडील त्याच्यात आहेत। आणि जर काढलेला वाळू आपण काय सांगितलं, शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। मग ह्यांच्या दरवाजात पहिला जातोय, ह्यांच्या गळ्यात पहिला जातोय। माझा आपल्याला प्रश्न आहे की ही जी ताकद लावली जाते, ही जी वाळू जी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात येते, ही सगळ्यात पहिली वापरली कुठे जाते? महसूल राज्यमंत्र्यांच्या कामासाठी वापरली जाते। त्याचे हे सगळे पुरावे, ही वाळू कुठे कुठे पडलेली आहे त्याचे पुरावे मी पाठवतो। ते ड्रोन वरना एक मी घेतलेलं आहे, ते देखील आपल्याकडे मी पाठवतो की वाळू कुठे, आपण ती तपासून घ्या। याचबरोबर हे तर झालं फक्त जगबुडी नदीचं। महाप्रळ महादेव नाला, हा जो नाला आहे, या नाल्याचा देखील गाळ काढायचा आहे। हा गाळ काढताय कशाला? कारण तुम्हाला माहिती आहे की जगबुडी नदी एकदा भरली होती, पूर्ण वाहून गेली होती। त्याच्यामध्ये आपल्या एसटीच्या बसेस पडल्या होत्या। आपल्याला त्या मगरींमुळे आपल्याला लोकांचे मृतदेह देखील सापडले नाहीत। मी देखील पालकमंत्री होतो, मी सतत त्याच्यावरती सांगत होतो की हे गाळ काढा। परंतु आपण शासनाचं धोरण आहे की हे सगळे पैसे मिळाले पाहिजेत कोणाला? हे पैसे मिळाले पाहिजेत, वाळू मिळाली पाहिजे कोणाला? शेतकऱ्याला। ही सगळी जाते वाळू कोणाकडे? यांचे जे चट्टेपट्टे आहेत। आता महाप्रळ महादेव नाला याच्यावरती रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याकडे उदय सामंत, आपण जेव्हा पालकमंत्री होता त्यावेळेला आमदारांनी पत्र दिलं होतं की हा गाळ उपसायला परवानगी द्या। हा उपसायला आपण ज्या वेळेला परवानगी दिली त्यावेळेला इतकं बेकायदेशीर उत्खनन झालं की कलेक्टरने सांगितलं की फार बेकायदेशीर उत्खनन होतंय, प्रचंड प्रमाणात वाळू चोरी होते आणि ही वाळू फक्त दलाल लोकांकडे जातली जाते। या 18 दलालांची नावं आणली आहेत की कोण वाळू उपसतं। याच्यापैकी अकीब सुलेमान, अकीब मुकादम हा ह्याच्यातला प्रमुख दलाल आहे। कलेक्टरने त्याच्यावरती गुन्हे नोंदवले, 3-4 लोकांवरती गुन्हे नोंदवले गेले की अवैध वाळू उघडतात, अवैध वाळूचा उपसा करतायत, सक्शन पंपने वाळू खेचतायत आणि सक्शन पंपने वाळू खेचतायत। तुमची बंदी आहे, तुम्ही त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत, तरी देखील तुम्हाला आडवे मारून तिकडे वाळू उपसली जाते। उदय सामंत यांनी प्रयत्न केला की होऊ नये, कलेक्टरला सूचना दिल्या, कलेक्टरने आदेश काढले की वाळूचं उत्खनन होता कामा नये, तरी देखील वाळू उपसली जाते। कोण उपसताय? अकीब मुकादम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।